नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आम्ही रूमवर फ्रेश होऊन नाश्ता करून निघालो आहे ओल्ड महाबळेश्वरकडे। तिथे एक जुने शिव मंदिर आहे, महाबळेश्वर मंदिर, ते पाहायला आम्ही आता त्या ठिकाणी चाललेलो आहे। तुम्हाला आता दाखवतो मी ते मंदिर। ओल्ड महाबळेश्वरमध्ये 2-3 मंदिर आहेत। महाबळेश्वर मंदिर, दुसरा आहे अतिबळेश्वर मंदिर आणि तिसरा आहे कृष्णाई माता मंदिर। ते तिन्ही मंदिर मी आता तुम्हाला दाखवतो। आता आपण पोहोचलो आहे महाबळेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी। चला, ही महाबळेश्वर मधील मंदिराच्या बाजूलाच असलेली जिल्हा परिषदची शाळा आहे। जुन्या मंदिरात आलेले शिवकालीन मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे। जवळजवळ 800 वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे आणि 1000 वर्षांपूर्वीचं इथलं शिवलिंग आहे। एकदम रुद्राक्षाच्या आकाराचं शिवलिंग आहे। आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून देत नाहीत म्हणून ते तुम्हाला दाखवता आलं नाही। एकदम जुनं मंदिर आहे। या शिवलिंगाची पहिली पूजा पांडवांचे पहिले गुरु धौम्य ऋषी यांनी या मंदिरात शिवलिंगाची पहिली पूजा केली होती। आणि या मंदिराचं बांधकाम हे हेमाडपंथी स्वरूपाचं आहे। आतमध्ये एकदम असं प्रशस्त मंदिर आहे, एकदम भारी मंदिर आहे। पण आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून देत नसल्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही। इथे जवळच एक कृष्णा टेम्पल आहे। आता त्या मंदिराकडे चाललो मी। ते पण बरेच जुनं मंदिर आहे। वर ते जे मंदिर आहे महाबळेश्वरचं, तिथनं सरळ खाली यायला इकडे या मंदिराकडे यायला एक रोड आहे। तिकडे चाललो आहे मी कृष्णा मंदिराकडे। मंदिराकडे जाण्यासाठी हा असा पूर्ण पायवाटेचा रस्ता आहे। असा 2 जंगलांच्या मधून जावं लागतं। असं खाली हे जे दगडात बनवलेला रस्ता आहे, हा चिरा प्रकारचा दगड आहे। चिऱ्याच्या दगडात असा संपूर्ण ही पायवाट बनवलेली खाली मंदिरापर्यंत जाण्यासाठी। अशीच पायवाट आता आपण इथे आलेलो आहोत। समोर हे जे तुम्हाला दिसतंय हे आहे कृष्णाबाई मंदिर। महाबळेश्वर मधीलच हे एक मंदिर आहे। हे एक खास आणि महाबळेश्वर मधील एक पवित्र जागा आहे। हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात डोंगराच्या माथ्यावर वसलेलं आहे आणि इथं येताच एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते। हे पाहिलं तर हे मंदिर आहे ना, हेमाडपंथी शैलीत बांधलेलं असून काळ्या दगडात कोरलेलं आहे। ते पाहताना त्याची जुनी वास्तुशैली कला लक्ष वेधून घेते। बघा ना, म्हणजे एकदम जुन्या पद्धतीने बांधलेलं आहे। असं म्हणतात की आता दरवर्षी थोडं थोडं खाली जाते। आता बरेच जण असं म्हणतात काही दिवसात हे मंदिर दिसेन असं होईल असं म्हणतात। या मंदिरामध्ये एक छोटासा कुंड आहे। असं मानलं जातं की इथूनच कृष्णा नदीचा उगम होतो, म्हणूनच या मंदिराला कृष्णाबाई मंदिर असं नाव आहे। हे एक धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण आहे। जर तुम्ही कधी महाबळेश्वरला आला तर कृष्णाबाई मंदिराला एकदा नक्की भेट द्या। मंदिर खूप सुंदर आहे। पण मंदिर कृष्णा नदीच्या काठावर असल्यामुळे या मंदिराला एक विशेष महत्त्व या ठिकाणी आहे। इथे खूप कमी लोकांना माहीत आहे की कृष्णा नदीचा उगम इथूनच होतो। कृष्णा नदी ही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या 3 राज्यांना जीवन देणारी महत्त्वाची नदी मानलं जातं कृष्णा नदीला। आणि हे जे मंदिर आहे हे 12व्या शतकात बांधलेलं आहे। हेमाडपंथी शैलीत तयार झालेले मंदिर आहे। आतमध्येच कृष्णाबाईची एक सुंदर मूर्ती दगडात कोरलेली, एकदम शांत आणि तेजस्वी अशी मूर्ती। आजही लोक येथे नित्य पूजा अर्चा करत असतात। आता पण आतमध्ये पूजा चालू होती। आणि समोर जे तुम्हाला दिसतंय हे कृष्णा या बाजूला दिसते नाही स्ट्रॉबेरीची शेती, स्ट्रॉबेरीची झाड आहे ती सारी।
वळवायचा का रे पप्पे? वळवायचा? खाली नाही तर उड्या आणलं होती निघतं ना पाय मग वायबल होतं. वळवायसाठी व्हिडिओ काढायचे आपल्याला कडक आला पाहिजे. मी थांबतो त्याला वड ए जोरात काठी जोरात मार. हट तुम्हाला बसायचे बाबा फोटो काढाय बसायचे बाबा तुम्हाला नको हे काय गोल असं असं जाऊन असं पॅनेट चालवा धडको नको कुठं. कार्टिंग लावलंय आता. ब्रेक कुठले उसको बताओ ब्रेक कौन सा है? जो ब्रेक है ती रेस आहे हळू रेस दाबून नको. हा बरं चल्लाय मस्त. बरं पाहिजे फुल फुल पाहिजे जोरात जोरात. लय पावते गाड्या ओके सुद्धा हे फुल
पप्याला तर गाठलाय आता. चल मागे ये मागे. एक राहिला अजून. मोडली गाड्या. अशी पळवायला मजा येते. गाडी पहिल्या राऊंडला थोडं जड जाते. एकदा सवय झाली ना इतकं काय वाटत नाही. आता इथं महाबळेश्वर येथील मॅप्रो गार्डनमध्ये आलो आहे. आतमध्ये तुम्हाला आता दाखवतो. इथे गार्डन पण आहे आणि बरेचसे त्यांचं मॅप्रो मटेरियल पण या ठिकाणी मिळतं. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय मिळतं इथे. जा त्यांच्याकडनं घे. फक्त पोरं वगैरे जा. समोर दिसतं तुम्हाला जेलीच्या चॉकलेट आहेत त्यांच्यात मॅप्रोमधल्याच. जेलीचे जाम आहेत. किसान जाम सारखं नाही का ते मिक्स फ्रूट जाम आहेत. स्ट्रॉबेरी जाम आहेत. सगळे यांच्या इथे बनलेले सगळं प्रोडक्ट आहेत. मॅप्रोची खरेदी झालेली. आता बाहेर आलो मॅप्रोमधून. तर स्ट्रॉबेरी घ्यायला आलो आहे. 2 प्रकारच्या स्ट्रॉबेरी समोर दिसतात. यामध्ये एक हायब्रिड स्ट्रॉबेरी आणि गावरान पद्धतीची स्ट्रॉबेरी. गावरान पद्धतीची स्ट्रॉबेरी घेतली ते जास्त गोड आहे. त्यांच्याकडनं आता घेतलेली इथं गावरान पद्धतीची स्ट्रॉबेरी. मलबेरी पण आहे यांच्याकडे. स्ट्रॉबेरी समोर दिसते. मलबेरी पण आहे यांच्याकडे. थँक्यू. चला हा व्लॉग आता इथेच एंड करतो. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.